श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा समोर अथर्व शीर्ष पठण केलं जाणार आहे। परिवर्तन संस्थेच्या महिलांकडून हे सामूहिक अथर्व शीर्ष पठण आयोजित केलेलं आहे। सध्या ही पुण्यातली दृश्य आपण बघतोय। आगमनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि विविध ठिकाणी अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात। पुण्यात सुद्धा अथर्व शीर्ष पठण सामूहिक पठण करण्याची ही परंपरा आहे आणि सध्या गणपती बाप्पाला अभिषेक केला जातोय, त्याची ही थेट दृश्य आपण पुण्यातली बघतोय। मानाच्या गणपतींपैकी एक असलेला भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा आणि याच गणपती मंडळाकडून हे अथर्व शीर्ष पठण आयोजित केलेलं आहे। सध्या बाप्पाला अभिषेक केला जातोय, त्याची ही दृश्य आपण बघतोय। अथर्व शीर्ष सामूहिक पठण केलं जावं अशा पद्धतीची ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांची पुण्यामधली आणि तीच परंपरा यंदाही कायम राखली गेली आहे। गणपती बाप्पाच्या आगमनाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि अनेक उपक्रम राबवले जातात ठिकठिकाणी। संपूर्ण राज्यभरात खरं तर अशा पद्धतीचे उपक्रम होत असतात आणि पुण्यात सुद्धा याच उपक्रमांची परंपरा आहे। सध्या आपण दृश्य बघतोय भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा मंडळाच्या इथली। सामूहिक अथर्व शीर्ष पठण इथं केलं जाणार आहे आणि त्यापूर्वी गणपती बाप्पाला अभिषेक केला जातोय, त्याची ही थेट दृश्य। गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती सावकाश व्हा। ओम गंधर्वाराधुराधुरानत्यपुंडांग्रीगणे ईश्वरीं सर्वभूतानां दामयकुभये श्रिया षष्ठे गंधोदकस्नानं समर्पयामि। परत 2 वेळेला चांगलं पाणी वाहा। गंधोदकस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि। आता गणपती बाप्पाच्या मूर्तीला थोडंसं गंध लावायचं, हळदी कुंकू व्हायचं, अक्षता व्हायच्या, फुलं व्हायचं आणि नमस्कार करायचा। पूर्व पूजा परिपूर्णार्थे गणपतीं साङ्गं सपरिवारं सायुधं प्रतीकम् आवाहयामि। आता त्या मूर्तीला उजव्या हातामध्ये पळी घ्यायची, पळीनं 6 वेळेला मूर्तीवरती पाणी वाहा। श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्रीमन्महागणाधिपतये नमः। आता पंचामृत आणले प्रत्येकाने। पळीनं 2 वेळेला गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती पंचामृत वाहा आणि परत 5 वेळेला पाणी वाहा। ओम आप्यायस्ममेते विश्वदसमवर्णं प्रभावादि संगते सुधिक्रावणो आकाशेष्टोर्ध्वस्वाजिनाः सुरभिनो मुखाकरप्रणाय मूर्ताभिध ओम विकम्बीर्णोसे नमस्तेष्टोभृतं वचनामः नश्यतवामपमादेस्वस्वाहा विदमशिवरव्यम् ओम मधुवातावतायते मधुकृतन्दवः आदिवीरणसन्तोषधीः मधुनक्तमधुर्धमधुमत्तार्थिवं प्रजाः मधुत्यवस्तिनपिता मधुमान्नवनरुद्रमधुमामस्तु सूर्याः आदिवीर्भवो भवन्तुनः स्वादुर्भवस्तिव्याय नमः स्वादधराय सुभवीतनाम्ने स्वादरमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमावदाभ्यः पञ्चामृतस्नानं समर्पयामि। पञ्चामृतस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि। आता पळी घ्या, पळीमध्ये थोडंसं गंध घालवा आणि गंधाचं पाणी करा आणि ते गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती सावकाश व्हा। ओम गंधर्वाराधुराधुरानत्यपुंडांग्रीगणे ईश्वरीं सर्वभूतानां एक फूल आणि अक्षर घ्या। ओम यज्ञेन यज्ञमय देवाः साधनानि तर पुण्यातली गणपती बाप्पाला अभिषेक सुरू असतानाची दृश्य आपण बघितली। आता आपण पुढच्या बातमीकडे जातोय।